आज आपण खाऱ्या वांग्याची रेसिपी पाहणार आहोत. तर अशा पद्धतीचे आपण आज खारं वांगं करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला मी अशी वांगी घेतली आहेत, छान अशी काटेरी वांगी आहेत. तर वांगी स्वच्छ धुवून घेते मी. वांगी स्वच्छ धुवून एका साईडला निथळण्यासाठी ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण वांग्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात. तर सुरुवातीला थोडेसे शेंगदाणे भाजून घेऊयात. शेंगदाणे जास्त भाजून नाही घ्यायचे, थोडे कचवट शेंगदाणे ठेवायचे. एक साधारण 2 मिनिटभर शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे थोडे भाजत आले की यामध्ये किसून घेतलेलं खोबरं देखील घालूया. आता हे एकत्र आपल्याला थोडंसं भाजून घेऊ. साधारण 1 मिनिटभर गरम तव्यावर भाजून घेऊया. शेंगदाणे आणि खोबरे एकत्र बऱ्यापैकी भाजून झाले. हे भाजताना काय करायचं, अगदी खूप असं भाजून नाही घ्यायचं, थोडंसं कचवटच ठेवायचं, जेणेकरून मसाल्याला याची छान चव येते. वाटणाची तयारी करूया. तर यासाठी लसूण, आलं, कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात. हे आपण एकत्र मिक्सरला वाटून घेऊयात. मिक्सरला ओबडधोबडच वाटायचं, अगदी बारीक असं नाही वाटून घ्यायचं, कारण काय होतं मग वाटणाचं असं टेक्स्चर छान येतं. मिक्सरला वाटून घेऊयात आपण. वाटून झाले. तर तुम्ही पाहू शकता, अगदी बारीकही नाही आणि अगदी मोठे नाही, अगदी मध्यम असं वाटून घेतले. तर वांग्यांची देठं काढून घेऊयात. देठं तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ठेवू शकता. तर वांगी मधोमध कट देऊन कापून घेऊयात. वांगं पूर्ण कट करायचं नाही आहे, कारण आपल्याला यामध्ये मसाला भरायचा आहे. तर वांगी चिरताना आतमध्ये चेक करून घ्यायचं, एखादं वांगं किडकं असू शकतं. तर अशा प्रकारे मी वांगी कट करून घेतले. आता यामध्ये वाटून घेतलेला मसाला भरूयात. आता या मसाल्यामध्ये मी मीठ घातलं नव्हतं, तर यामध्ये थोडंसं मीठ देखील घालून घ्यायचं आहे आणि वांग्यांना देखील थोडंसं आतून मीठ लावून घेऊयात आपण, जेणेकरून खाताना वांगी आळणी नाही लागणार. तर मी काय करते, सुरुवातीलाच वांगी धुवून घेतली होती कापण्याच्या आधी. कापून वांगी पाण्यात घातली की त्याचं सगळं जीवनसत्व निघून जातं. तर अशा प्रकारे छान असं मसाला तयार झालेला आहे. तर यामध्ये थोडंसं मीठ घालूया. आणि थोडं मीठ वांग्यांमध्ये भरण्यासाठी साईडला घेते मी. मसाल्यामध्ये मीठ छान एकत्र करून घेऊया. तसं काय होतं ना, आपण वांग्याची भाजी नेहमीच करतो, पण अशा प्रकारची भाजी केली की त्याची चव अगदी अप्रतिम येते. आता हा मसाला वांग्यामध्ये अगदी संपूर्ण भरून घ्यायचा आहे. वांगं पूर्ण भरेपर्यंत आपल्याला तयार केलेला मसाला भरून घ्यायचा आहे. सुरुवातीला मी पहिलं मीठ लावून घेते वांग्यांना. आता यामध्ये मसाला भरून घेऊया. अगदी वांगं टच्च भरेपर्यंत यामध्ये तयार केलेला मसाला भरून घेऊया. तर अशा प्रकारे सगळी वांगी आपल्याला मसाल्याने भरून घ्यायची आहेत.
वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला आहे. आता फोडणीसाठी कांदा कापून घेऊयात. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले होते, ते छान बारीक करून घेऊयात. तर अशा प्रकारे कांदा छान असा चिरून झाला आहे. आता फोडणी घालून घेऊयात. कढई चांगली तापून झाली की यामध्ये तेल घालून घेऊ. तेल साधारण मी 2 ते 2.5 पळ्या तेल घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल घालू शकता. आता तेल चांगलं तापून द्यायचं आहे. तेल चांगलं तापलं आहे. आता यामध्ये सुरुवातीला थोडीशी मोहरी चांगली तडतडून झाली की यामध्ये थोडंसं जिरं घालायचं. शक्यतो थोडंसं जिरं न घालता या भाजीला जास्त जिरं घालायचं. जिऱ्याने या भाजीला खूप छान चव येते, त्यामुळे जिरं शक्यतो जास्त घालायचं. मोहरी थोडी घातली तरी चालते, पण जिरं जास्त घालायचं. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊ. आता कांदा साधारण 5 मिनिट मध्यम गॅसवर छान असा परतून घ्यायचा आहे, सोनेरी रंग येईपर्यंत. बऱ्यापैकी कांद्याला सोनेरी रंग आलेला आहे. आता यामध्ये हळद घालून घेऊयात. तर यामध्ये आपण लाल तिखट वगैरे घालणार नाही, त्यामुळे हळद आणि धना पावडर थोडीशी घालून घेऊया. आणि आता हे छान परतून घेऊयात. हळद घातली की काय होतं, या भाजीला खूप छान रंग येतो. आता यामध्ये मी थोडासा हिंग देखील घातलेला आहे. थोडंसं परतून घेऊ. आता यामध्ये जे मसाला तयार केला होता तो घालून घेऊयात उरलेला. आता हा मसाला साधारण मिनिटभर फोडणीमध्ये छान परतून घेऊ. आता यामध्ये भरून घेतलेली वांगी घालूयात. वांगी घातल्यावर पुन्हा एकदा 1 मिनिटभर छान परतून घेऊ. वांगी छान फोडणीमध्ये परतून झाली. आता यामध्ये पाणी घालून घेऊयात. तर मी पाणी का घालणार आहे, कारण मला थोडीशी रस्सा भाजी हवी आहे. यामध्ये थोडासा रस्सा, कारण काय होतं, शेंगदाण्याचा कूट घातला की खाली भाजी लागते. तर यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे, जेणेकरून थोडासा रस्साही होईल आणि भाजी खाली लागणार देखील नाही. आता काय करायचं, हे छान असं ढवळून झालं की यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. मीठ अंदाजानुसारच घालायचे, कारण सुरुवातीला मी मसाला तयार करताना त्यामध्ये मीठ घातलं होतं आणि वांग्यांनाही यातून थोडंसं मीठ लावले, त्यामुळे अंदाज व्यवस्थित घेऊनच मीठ घालायचं आहे. आता एक साधारण 10 मिनिट आपल्याला ही भाजी मध्यम गॅसवर वाफेवर शिजवायची आहे, ताट ठेवून. आणि काय करायचं, भाजी शिजत असताना एक साधारण 2 ते 3 मिनिटांनी झाकण काढून पुन्हा भाजी ढवळून परत झाकण ठेवायचं. कारण काय होतं, शेंगदाण्याचा कूट घातला आहे त्यामुळे खाली भाजी लागू शकते. अशा प्रकारे मधून झाकण काढून थोडीशी भाजी कलथ्याने ढवळून घ्यायची. एक 10 मिनिटांमध्ये ही भाजी वाफेवर छान अशी शिजलेली आहे. तर अशा प्रकारे आपलं खारं वांगं मस्त असं तयार झालेलं आहे.
सुगंध तर अगदी मस्त येतो आहे आणि चवीलाही भन्नाट लागते. ही वांग्याची भाजी तुम्ही भाकरीबरोबर सुद्धा ट्राय करू शकता, चपातीबरोबर. सर्व करून घेऊयात. तर मंडळी, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर अशाच तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहिजे असतील तर कविताज रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मस्त असं खारं वांग्याची भाजी तयार झाली आहे. हा हा हा. यावर थोडीशी कोथिंबीर घालून थोडीशी गार्निशिंग करूया. तर मंडळी, भेटूयात पुन्हा एकदा अशीच रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.